आता मृत्यूचं प्रमाण कॅन्सरमध्ये अतिशय कमी झालेलं आहे. कारण कॅन्सरच्या स्टेजेस असतात, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. जितक्या लवकर निदान पहिल्या दुसऱ्या अवस्थेमध्ये पूर्णपणे बरे होतात. TNTचे सर होते, ते सगळे तोंड आणि घशाचे कॅन्सरचेच त्यांचे पेशंट असायचे, त्यांची स्पेशालिटीज होती. त्यामुळे तिथं मी पेशंट बघितले सगळे तोंडाचे आणि घशाचे कॅन्सर, आणि तिथं मी ते ऑपरेशन करायला लागलो. मग मला तिथं वाटलं की आपण कॅन्सरमध्येच करायला पाहिजे. नगरमध्ये एक कॅन्सर रुग्णांसाठी चॅरिटेबल ट्रस्ट असावं, ही कल्पना कुठून आली? ही कल्पना मी टाटामधूनच शिकलो, तेव्हाच आली की टाटा ही चॅरिटेबल ट्रस्टच आहे. तर म्हटलं असं आपण करायला पाहिजे चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी. मी आतापर्यंत म्हणजे 3-4 देशामध्ये जाऊन ऑपरेशन केली बाहेर. म्हणजे बांगलादेशमध्ये गेलो होतो, नंतर आफ्रिकन खंडामध्ये, आफ्रिकेमध्ये मालावी आणि झांबी या ठिकाणी जाऊन मोफत ऑपरेशनं केलेली आहेत. बांगलादेशमध्ये मोफत ऑपरेशनं केलेली आहेत. नंतर ब्राझीलमध्ये मी गेलेले, मला टाटामध्येच सर्व्हिस मिळत होती. पण त्यावेळेला मी बघितलं की मी आहे खेडेगावातला आणि एक रुरल महाराष्ट्रामधला आहे. तर मग आपल्याला रुरल भारताची 70% लोकसंख्या ही रुरल आहे. म्हटलं आपण रुरलमध्ये काम करायला पाहिजे. नमस्कार, मी श्रुती जावळे. सोशल नगरच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये अतिशय खास व्यक्तिमत्व आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेलं आहेत. डॉक्टर प्रकाश गरुड सरांनी आजपर्यंत 40,000हून अधिक कॅन्सरग्रस्त रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. त्याचबरोबर सर कॅन्सर अवेअरनेस प्रोग्राम आणि समाज हितासाठी देखील काम करत आहेत. चला तर मग आजच्या चर्चेला आपण सरांसोबत सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं सोशल नगरच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, तुमच्या 40 वर्षांच्या करिअरमध्ये एक डॉक्टर बनण्यासाठी काय प्रेरणा मिळाली तुम्हाला? प्रेरणा मला शाळेपासूनच मिळाली. खरं तर मी एका जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहे 7वीपर्यंत. शिंगवे नाईक आमचं गाव, माझं जन्मगावच ते आहे, नगर तालुक्यामध्येच आहे. तर तिथे 8वीनंतर शाळाच नव्हती. मग माझं शिक्षण मला पुण्यात घ्यावं लागलं. माझी मोठी बहीण पुण्यात होती, तिनं मला पुण्यात नेलं. मग पुण्यात शिक्षण मला मिळालं. पण 10वीचा आमचा जो पेपर होता त्याच्यामध्ये मी कोण होणार असा प्रश्न होता मला. त्या ठिकाणी मी लिहिलं होतं मी डॉक्टर होणार असं लिहिलं होतं. आणि तेव्हापासून लक्षात होतं, डोक्यात होतं की आपण डॉक्टर व्हायचं म्हणून. बरं, MBBS नंतर कॅन्सर सर्जन म्हणून जेव्हा तुम्ही पुढे नावारूपाला आलात किंवा जेव्हा ती स्ट्रीम तुम्ही चॉईस केली, तेव्हा तुम्ही ती चॅलेंज म्हणून ॲक्सेप्ट केली की काही अशी पर्टिक्युलर घटना घडली त्याने तुम्हाला प्रोत्साहित? माझं शिक्षण मुंबईत झालं, ग्रँड मेडिकल कॉलेज JJ हॉस्पिटलला. तर त्या ठिकाणी MBBS झाल्यानंतर मला MS पण तिथंच केलं मी. मग MS करताना मला ENT शाखेमध्ये मला पोस्टिंग मिळालं. म्हणजे तिथे मला रेसिडेंट म्हणून काम करावं लागलं. त्या ठिकाणी TNTचे सर होते, ते सगळे तोंड आणि घशाचे कॅन्सरचेच त्यांचे पेशंट असायचे, त्यांची स्पेशालिटीज होती. त्यामुळे तिथं मी पेशंट बघितले सगळे तोंडाचे आणि घशाचे कॅन्सर, आणि तिथं मी ते ऑपरेशन करायला लागलो. मग मला तिथं वाटलं की आपण कॅन्सरमध्येच करायला पाहिजे. पुढची प्रगती आणि पुढचं काही शिक्षण जर मिळालं तसं तर त्या दृष्टीनं मग MS पूर्ण झाल्यानंतर मग मी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईतच आहे, तिथं मी ॲप्लिकेशन केलं आणि माझं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं. तर त्या ठिकाणी मग मी 3 ते 4 वर्ष जवळजवळ मी तिथे कॅन्सर सर्जरीज केली. मला खरं तर JJमध्ये MCH प्लास्टिक सर्जरी मिळालं होतं, पण मला इंटरेस्ट हा कॅन्सरमध्ये होता. त्यामुळे मग आणि त्यावेळेला महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये MCH कॅन्सर सर्जरी ही डिग्रीच नव्हती तेव्हा, फक्त पोस्टिंग होतं आणि रेसिडेन्सी होती. तर मग टाटामध्ये तसं माझं सिलेक्शन झाल्यामुळं तिथं मी काम केलं आणि मग सगळ्या विभागात मला काम करायची संधी मिळाली. आणि त्यामुळे माझी जी आवड होती ती मला तिथं मला जोपासता आली, आणि त्यामुळे कॅन्सरची मला आवड खूप निर्माण झाली. आणि मला लक्षात आलं की कॅन्सर हा फार महत्त्वाचा विषय आहे. तो म्हणजे एकतर होऊ नये, आणि झाला तरी लोक बरा कसा व्हावा यासाठी प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. 40 वर्षांपूर्वी असा कोणता प्रसंग घडला की तुमच्या करिअरला तो टर्निंग पॉईंट म्हणून झाला? आता टर्निंग पॉईंट झाला, राईट. मी टाटामध्ये माझं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला टाटामध्येच सर्व्हिस मिळत होती. पण त्यावेळेला मी बघितलं की मी आहे खेडेगावातला
आणि एक रुरल महाराष्ट्रामधला आहे. तर मग आपल्याला रुरल भारताची 70% लोकसंख्या ही रुरल आहे. बरोबर. म्हटलं आपण रुरलमध्ये काम करायला पाहिजे. खेड्यातल्या लोकांनी मोठ्या शहरात किती जायचं आणि कसं त्यांना शक्यही होत नाही, मग आयुष्यच मिळत नाही पुढचं. मग आपण त्यांच्यासाठी आपण काम करायला पाहिजे. म्हणून मी मग तिथून ती सर्व्हिस नाटामधली न घेता नगरला आलो आणि नगरला मग मी कॅन्सरची माझं कन्सल्टेशन माझी प्रॅक्टिस सुरू केली. अगदी सुरुवातीपासून सुरू केली, म्हणजे त्यावेळेला काहीच नव्हतं, पण सुरुवात मी त्या ठिकाणी केलेली आहे. कॅन्सर क्षेत्र निवडताना मनामध्ये काही भीती होती की ॲज अ चॅलेंज म्हणून तुम्ही ते घेतलं होतं की नाही, आता कॅन्सर ह्या शब्दाची जी भीती वाटते लोकांना ही इरॅडिकेटच करायची आहे, असं तुम्ही चॅलेंज म्हणून घेतलं करेक्ट होतं? करेक्ट. म्हणजे कॅन्सर हा महत्त्वाचा आजार आहे आणि लोक घाबरतात, कॅन्सर हा शब्दालाच घाबरतात. म्हणून आमची हेडलाईन आहे, कॅन्सरला घाबरू नका. कारण कॅन्सरला आपण जर लढा दिला आणि तो यशस्वी झाला तर पूर्ण बरा होऊ शकतो कॅन्सर. काही आजार असे आहेत की ते बरे होत नाहीत. समजा डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, पूर्ण बरे नाही होत, आयुष्यभर ट्रीटमेंट घ्यावी लागते. पण कॅन्सर हा असा आजार आहे की त्याचं जर लवकर निदान झालं तर ते पूर्ण बरं होऊ शकतं. आणि म्हटलं ही आपण या सर्व्हिसेस आपण रुरल इंडियामध्ये, पूर्ण इंडियामध्ये आपण देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी ती प्रॅक्टिस सुरू केली. 40 वर्षांपूर्वी कॅन्सरची होणारी ट्रीटमेंट आणि आत्ताच्या काळामध्ये होणारी ट्रीटमेंट यामध्ये कसा बदल होत गेला? आता जी ट्रीटमेंट आहे, बेसिक ट्रीटमेंट जी कॅन्सरची आहे ती पूर्णतः तीच आहे. म्हणजे ऑपरेशन असेल, केमोथेरपी असेल, रेडिएशन असेल, ट्रीटमेंट तीच आहे. बेसिक प्रिन्सिपल्स बदललेले नाहीत. जगभर सगळ्यात जास्त संशोधन कशात झालं असेल तर ते कॅन्सरमध्ये झालेलं आहे. कारण जगभर कॅन्सर आहे आणि उलट भारतामध्ये तर 50% रुग्ण हे तोंड आणि घशाच्या कॅन्सरचे असतात. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे भारतामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा अतिशय जास्त प्रमाणात वापर होतो आणि हीच कारणं आहेत की ही कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ हे नुसतंच तोंड आणि घशालाच त्रास देतात असं नाही, संपूर्ण शरीरभर त्याचा परिणाम होतो आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होतात. कॅन्सर हा शब्द ऐकल्यानंतर लोक घाबरून जातात. तर तुम्ही लोकांना कॅन्सर डायग्नोज झाल्यानंतर त्यांचा एक माइंडसेट तयार करावा लागतो, तो कशा पद्धतीने सेट करता? त्यांना मी अगोदरच कल्पना देतो, हे बघा तुम्ही बरे होणार आहात. एकतर कुठलाही आजार असेल तर घाबरायचं नाही. कुठल्याही आजाराचा आपल्याला त्याला लढा द्यावाच लागतो. लढा दिला तर आपण यशस्वी होऊ शकतो. मग घाबरायचं कशासाठी? आणि त्यांना आम्ही कॅन्सर हा शब्द वापरतच नाही. खरं तर एक गाठ आहे, ठीक आहे, एक जखम आहे, त्याचा आपण तपासणी करूयात आणि उपचार करूयात. तुम्ही पूर्ण बरे होणार आहात. आत्तापर्यंत आमचे 50,000पेक्षा जास्त रुग्ण बरे झालेले आहेत. म्हटलं अनेक रुग्ण बरे होऊन आपलं आयुष्य व्यतीत करतायत, सगळी कामं करतायत, तुम्ही पण बरे होणार आहात असं त्यांना सांगितलं की त्यांना मग धैर्य येतो. आणि तसं ते गरजेचं आहे. पॉझिटिव्हिटी दिली जाते तुमच्याकडून. एवढ्या निगेटिव्ह ऑरामध्ये दिवसभर वर्षानुवर्ष राहून तुम्ही तुमचा माइंडसेट एवढा फ्रेश कसा ठेवता? मला निगेटिव्ह ऑरा वाटतच नाहीये. मी कार्य करतोय ते समोरच्या माणसाचं आयुष्य चांगलं होण्यासाठी, त्यांना जीवन मिळण्यासाठी मी प्रयत्न करतो. त्यामुळे मला ते पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. त्यामुळे पॉझिटिव्हच वाटतं मला. मी जे काय करतो ते पॉझिटिव्ह आहे, चांगलंच आहे. आणि बरे झालेले अनेक रुग्ण आम्हाला भेटतात आणि सांगतात मी तुमच्यामुळे बरं झालेलं. याच्यावेळेस आपल्याला आयुष्यात काय आनंद कसा मिळणार असतो, तर तो आनंद मला मिळतोय. त्यामुळे म्हणजे निगेटिव्ह ऑरा हा नाहीच आहे, कधीच नव्हता. तुमच्याकडे बरेच पेशंट आलेले आहेत सर. असा एखादा पेशंट किंवा किस्सा ज्याच्यामध्ये त्या रुग्णाची प्रचंड इच्छाशक्ती होती आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावर खूप दुर्दम्य असा कॅन्सरवर सुद्धा त्याने मात केलेली आहे, असा एखादा किस्सा? भरपूर किस्से आहेत. कारण कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे कॅन्सरचे प्रकार आहे पेशीनुसार बदलतात, त्यानंतर अवयवानुसार बदलतात आणि वेगवेगळ्या सवयीनुसार सुद्धा बदलतात. त्यामुळे असे अनेक प्रकारात अनेक किस्से आहेत. अनेक रुग्ण जे बरे झालेले आम्हाला पुन्हा पुन्हा ते भेटत आहेत. तर काही लोकांनी बाहेर त्यांना जर सांगितलं तुम्हाला कॅन्सर, ते घाबरून जातात. म्हणजे पूर्ण फॅमिलीच घाबरते. कारण कॅन्सर हा शब्द तसा घाबरणारा वाटतो त्यांना म्हणून. तर त्यामुळे आमच्याकडे आले की ते
चिंता व्यक्त करतात, मी त्यांना पूर्ण एक्सप्लेनेशन दिल्यावर त्याच्यातून ते पूर्णपणे म्हणजे हसत बाहेर पडतात की आता आपण चांगलं होणार, आता काय टेन्शन नाही. म्हणजे त्यांचं टेन्शनच निघून जातं त्या ठिकाणी. ओके. असे अनेक रुग्ण आम्हाला भेटलेले आहेत आणि ते आजवर आम्हाला भेटतात. 20-25 वर्षापूर्वी ऑपरेशन झालेलं आम्हाला वाटतं मी चांगलं आहे बरं का सर, ओके आता एकदम ओके. असं. एखादा लक्षात राहिलेला किस्सा सर खूप खूप पर्टिक्युलर? किस्से म्हणजे असे अनेक किस्से पेशंट बरोबर असतात. ओके. एक पेशंटला होता, तोंडाचाच कॅन्सर होता, तर त्याला मी जवळजवळ 25 का 30 वर्षापूर्वी त्याला ऑपरेशन केलं होतं आणि तुम्हाला असं अचानक भेटलं, सर मी तुमचा पेशंट बरं का असं अच्छा. म्हणून. तर आम्हाला खूप आनंद वाटतो की असे बरे झालेले अनेक रुग्ण आहेत आणि ते आम्हाला भेटत असतात. ओके. एखाद्या रुग्णानेच तुम्हाला त्याच्याकडनं काहीतरी शिकायला मिळालं तुम्हाला? असं आपण सतत शिकत असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर शिकतच असते. अनेक गोष्टी आपल्याला कळतात, लोकांकडून कळतात. तर त्याप्रमाणे मग आम्हाला ते सांगतात की ह्या उपचारांचा गैरवापर कसा होतो इतर पॅथी ज्या असतात, वेगवेगळ्या पॅथी किंवा आम्हाला कोणीतरी बुवाकडे जायला सांगितलं असंही आम्हाला ते सांगतात. मग त्यामुळे आम्ही ती प्रयत्न केला. खरं तर आमचा आजारच वाढून गेला. म्हटलं तुम्ही ह्या गोष्टीकडे Diagnosisच चुकीचं झालं. लक्षच नाही द्यायला पाहिजे, डायव्हर्शन नाही. जे जगभर शास्त्रशुद्ध पद्धतीनं सिद्ध झालेलं आहे तीच उपचार पद्धती करायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही बरे होतात असे मला अनेक रुग्ण भेटतात तसे. ओके. आजच्या काळामध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट तशी त्रासदायक आहे. ड्रग्सचे साईड इफेक्ट्सही बरेच आहे. 40 वर्षांपूर्वीचे ड्रग्स किंवा आणि आत्ता जे नवीन आलेले ड्रग्ज आहेत, जे नवीन जनरेशन्स आहेत, तर त्याच्या साईड इफेक्ट्समध्ये काय परिणाम खूप फरक आहे? झालेला आहे. कारण कॅन्सरमध्ये संपूर्ण जगामध्ये खूप संशोधन चालू आहे. त्यामुळे पूर्वीचे जे साईड इफेक्ट होते ते आत्ता राहिलेले नाही आहेत. नवीन नवीन ड्रग आलेले, त्याचा इफेक्ट जास्त असतो, साईड इफेक्ट कमी असतात. त्यामुळं कॅन्सरचा उपचार नाही केले तर त्रासदायकच आहे. म्हणजे तो प्राणघातकच आजार आहे. बरोबर. परंतु उपचार केले, उपचाराचे त्रास फारसे नसतात. आता ऑपरेशन केलं थोडं दुखणार, ते बरोबर. तात्पुरतं वेदना असते तेवढी. तसं केमोथेरपी दिली तर फारसं काही वेदना आता होत नाही आहेत. वेदना नसतातच, पण थोडा त्रास होऊ शकतो किरकोळ, आणि तोही तात्पुरत्या स्वरूपाचा. पण आपण त्याबरोबर तेही उपचार करतो की त्यांना काही त्रास होणार नाही. त्यामुळे पूर्वी आणि आत्ताच्यामध्ये खूप उपचारामध्ये बदल झालेला आहे. लोक आनंदाने उपचार करून घेतात. अच्छा. ऑपरेशन असेल, केमो असेल, रेडिएशन असेल. आता आपल्याकडं रेडिएशनचं अद्यावत मशीन आहे की ज्याच्यामध्ये अतिशय कमी साईड इफेक्ट्स आहेत, साईड इफेक्टच नाही आहेत. ओके. त्यामुळे कुशल लोक आपलं नियमित काम करून उपचार घेत असतात. ओके. त्यामुळे काहीही त्यांना असा प्रॉब्लेम फारसा काही येत नाही उपचार घेताना. सर, टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपीबद्दल काही सांगाल? हो, केमोथेरपीमध्ये जे आता नवीन ड्रग आलेले आहेत तेही चांगलेच आहेत. त्यामध्ये इम्युनोथेरपी एक नवीन संशोधनानुसार तयार झालेलं औषधं आहेत. वेगवेगळ्या आजार, कॅन्सरला वेगवेगळी इम्युनोथेरपी असते. टार्गेटेड थेरपी पण वेगवेगळी असते. एक प्रकारची केमोथेरपीच आहे की जी औषधं असतात आणि ते आपण त्यांना सलाईनमधून असं देऊ शकतो. ओके. तर त्यामध्ये टार्गेटेड थेरपी म्हणजे काय, त्या कॅन्सरच्या ज्या पेशी असतात त्याला टार्गेट करून त्याला नष्ट करतात, ओके. म्हणून टार्गेटेड थेरपी. ओके. इम्युनोथेरपीमध्ये काय असतं की इम्युनो म्हणजे आपली प्रतिकारशक्ती. इम्युनोथेरपी म्हणजे व्यक्तीची कॅन्सर विरुद्धची प्रतिकारशक्ती वाढवती, ती इम्युनोथेरपी. ह्या दोन्हीही उपचार अतिशय चांगले आहेत. केमोथेरपीबरोबर तेही आपण वापरतो, पण त्याच्यामध्ये थोडीशी आता नवीन ड्रग असल्यामुळे थोडीशी कॉस्टही त्याची जास्त आहे. परंतु काही आता बरेचसे आपल्या आटोक्यात आलेले आहेत. त्यामुळे बरेचसे रुग्ण इम्युनोथेरपी घेतात. टार्गेट थेरपी आम्ही देतो. आमच्याकडे शासकीय योजना आहे, त्यामध्ये सुद्धा ह्या उपचार पद्धती आलेल्या आहेत. त्यामुळं याचा सगळा फायदा आता रुग्णांना मिळतोय. ओके. जसं की कॅन्सर हा शारीरिक त्रास देणारा तर आहेच आहे, मानसिकरित्याही रुग्ण खचतोच, आर्थिकदृष्ट्याही रुग्णाला असं वाटतं की अरे बापरे, आता मी ह्या पुढच्या थेरपीसाठी पैसा कसा उभा करू. तर तुम्ही जसं म्हणालात की शासनाने बऱ्याचशा योजना सुरू केल्या आहेत, त्याबद्दल थोड्या बहुत प्रमाणात जर बरोबर माहिती मिळाली तर. आहे. कॅन्सर उपचार नाही केला तर त्रास देतो. बरोबर आहे. त्रास देतो म्हणजे काय, प्राणच घेतो. बरोबर. तसा प्राणघातक आजार आहे. हो. परंतु आपल्याला ऑपरेशन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आता कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी सुद्धा केली जाते. ओके. म्हणजे बराचसा अवयव नॉर्मल असेल त्यातला बराचसा अवयव वाचवला जातो.
आपण असं करतो ते करतो आहोत. त्याचबरोबर एंडोस्कोपिक सर्जरीसुद्धा आपण करतो आहोत. त्यामुळे सुद्धा रुग्णाला कमी त्रास होतो. त्याचबरोबर जी केमोथेरपी तुम्हाला सांगितलं की नवीन अनेक औषधं आलेली आहेत, इम्युनोथेरपी आहे, टार्गेटेड थेरपी आहे, त्यामुळे सुद्धा रुग्णाला त्रास काहीच जाणवतच नाही शक्यतो. आणि आम्ही त्यांना इतके कॉन्फिडन्स देतो की ते आता कुठलेही रुग्ण हे नंतर आमच्याकडे आले की त्यांचा कॅन्सरविषयी घाबरण्याचं पद्धतच बंद होऊन जाते. ते घाबरतच नाहीत उपचाराला, आनंदाने उपचार करून घेत असतात. तसेच रेडिओथेरपीसुद्धा आहे. नवीन लेटेस्ट मशीन आहे, त्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स नाहीच आहेत जवळजवळ. त्यामुळे रुटीन काम करून त्याला ॲडमिटसुद्धा व्हावं लागत नाही. रुटीन काम करून ते घेतात. आणि तशी आता आपण जर म्हटलं ऑपरेशन, केमो, रेडिएशन, तशा ह्या कॉस्टिक ट्रीटमेंट्स आहेत, म्हणजे त्याला खर्च खूप असतो तसं जर म्हटलं तर. परंतु जन आरोग्य योजना आमच्याकडे आता सुरू आहे. गेल्या 2012 पासून आपण ती वापरत आहोत. पूर्वी महात्मा फुले जन आरोग्य योजना होती, आता पंतप्रधान जन आरोग्य योजना आहे. त्यामुळं पूर्ण ट्रीटमेंट व्यक्तींची त्या फ्रीमध्ये होते, म्हणजे मोफत होते. त्यामुळे खर्चच येत नाही. त्यामुळे इतक्या आनंदाने हसत हसत येऊन ट्रीटमेंट घेतात आणि मग हसत हसत घरी जातात आणि नंतर बरेही होतात. तर त्यामुळे ट्रीटमेंट ते पूर्ण घेतात. खर्च नसल्यामुळे ते पूर्ण घेतात. खर्चाचा प्रश्न जेव्हा असतो तेव्हा थोडे पैसे खर्च करायचे, मग घरीच बसायचं, अशी पूर्वी पद्धत होती. त्यामुळे आजार बरेच होत नव्हते. मृत्यूचं प्रमाण खूप होतं. आता मृत्यूचं प्रमाण कॅन्सरमध्ये अतिशय कमी झालेलं आहे. कारण कॅन्सरच्या स्टेजेस असतात, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. जितक्या लवकर निदान पहिल्या दुसऱ्या अवस्थेमध्ये पूर्णपणे बरे होतात. तिसऱ्या अवस्थेमध्ये थोडा बरा व्हायला वेळ लागतो. चौथ्या अवस्थेत ही वाढलेली अवस्था असते. त्यामुळे आयुष्य वाढू शकतं, परंतु बरं होण्याची शक्यता कमी असते त्याच्यामध्ये. ह्या पद्धतीनं उपचार आपण देतो आणि लोक घेतात. ओके. आजकाल कॅन्सर हा मॅनेजेबल डिसीज बनत चाललाय. फार पूर्वी म्हणजे 40-50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपलं, अशीच एक भावना समाजामध्ये होती. आता नाही आहे. कारण इतक्या संशोधनानंतर वेगवेगळ्या उपचार पद्धती, शस्त्रक्रिया पद्धती म्हणजे ऑपरेशन आलेली आहेत, वेगवेगळ्या केमोथेरपी आलेल्या आहेत, वेगवेगळ्या रेडिओथेरपी आलेल्या आहेत. ह्याच्यामुळे बरं होण्याचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे. आणि स्टेजेसनुसार असतं ते. पहिल्या दुसऱ्या अवस्थेमध्ये पूर्ण बरे होतात, तिसऱ्या अवस्थेमध्ये थोडासा वेळ लागतो पण बरे होऊ शकतात, चौथ्या अवस्थेमध्ये आयुष्य वाढू शकतं, त्यातले फार थोडे बरे होतात. पण बाकीच्यांचं आयुष्य निश्चितपणे वाढतं. त्रास न होता आयुष्य वाढणं, शेवटी अमर कुणीच नसतं. आपला प्रयत्न काय असतो, त्रास न होता जेवढं आयुष्य वाढेल आणि कर्तृत्ववान माणूस राहील ह्यासाठी प्रयत्न करणं आपलं कर्तव्य असतं. त्याप्रमाणे करतो आणि त्यामुळे मॅनेजेबल आपण म्हटलात त्याप्रमाणे खरोखरच आता हा मॅनेजेबल डिसीज झालेला आहे. त्यामुळे लोकांनी काहीच घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. एवढ्या सफरिंग्स पाहूनही लोकांच्या तुम्ही एवढे इमोशनली स्ट्रॉंग कसे असतात? मॅडम, पहिल्यापासूनच कॅन्सर बरा करायचं आणि कॅन्सरविषयी पेशंटना सेवा करायची आपण, हे ठरवलेलंच होतं आयुष्यामध्ये. आणि ते करायला मिळतं याच्यामध्ये मला आनंद वाटतो आहे की मी लोकांची सेवा करू शकतो, त्यांना आयुष्य देऊ शकतो. आणि त्यामुळे माझा खरं तर मला उत्साह वाढत चाललेला आहे माझा. म्हणजे चांगले झालेले पेशंट मी बघितल्यामुळे मला आनंद मिळतो. आणि चांगल्या गोष्टी करण्यात जो आनंद असतो तो आपला कोणी हिरो नाही घेऊ शकत नाही, कारण चांगल्या कामासाठी करतोय आपण. सेवा या शब्दाचा अर्थ तुम्ही जर आजच्या युथला द्यायचा असेल तर तुमच्या दृष्टीने सेवा या शब्दाचा अर्थ कसा समजावून सांगाल? सेवा ही वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. म्हणजे कशा, शैक्षणिक सेवा असेल, म्हणजे आरोग्याच्या सेवा असतील किंवा अन्नधान्याच्या सेवासुद्धा असू शकतात. तर त्या समोरच्या व्यक्तींची काय गरज आहे, त्यांना काय आवश्यक आहे आणि त्यांना सुखी राहण्यासाठी काय करायला पाहिजे हे बघून आपल्याला ठरवावं लागतं की आपण सेवा कशी करायची, काय करायची ती. मी रुग्ण कॅन्सरचे बघितले, मला वाटलं की आपण ही सेवा द्यायलाच पाहिजे कॅन्सरमध्ये, म्हणून मी ती ब्रँच निवडली आणि त्यामध्ये मी काम करतो आहे आणि त्याच्यामध्ये मला आनंद मिळतोही. त्यामुळे चांगली सेवा जर असेल, जी पॉझिटिव्ह सेवा असेल कुठली असो, मग त्याच्यामध्ये आनंद मिळतोच माणसाला. आणि तो खरा आनंद आहे, तो कोणी म्हणजे हिरावून घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपल्याला आयुष्य आपलं स्वतःसुद्धा वाढतं, कारण आपल्याला सेवा करायची असते म्हणून. नगरमध्ये एक कॅन्सर रुग्णांसाठी चॅरिटेबल ट्रस्ट असावं ही कल्पना कुठून आली?
ही कल्पना मी टाटामधूनच शिकलो तेव्हाच आली की टाटा ही चॅरिटेबल ट्रस्टच आहे. Correct. तर म्हटलं असं आपणही करायला पाहिजे चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी, कारण तसं केलं तर मग बऱ्याच लोकांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होऊ शकतो बरोबर. आणि ही संकल्पना जास्त लोकांपर्यंत जाऊ शकते. आपण एकटं तर करतोच आपण, परंतु जेव्हा चॅरिटेबल ट्रस्ट असेल तर त्याच्यामध्ये लोक भाग घेतात आणि सेवेसाठी आपल्याला उद्युक्त करतात. म्हणजे आता मी संपूर्ण महाराष्ट्रभर अवेअरनेस प्रोग्राम घेतलेले आहेत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून. Okay. त्याचबरोबर डिटेक्शन कॅम्प घेतलेले आहेत आणि त्यातून मग पेशंट जे निघाले त्यांना पूर्ण मोफत उपचार शासकीय सेवेमध्ये दिलेले आहेत. मग हे मला चॅरिटेबल ट्रस्टमधून साध्य झालेलं आहे आणि त्यामुळे लोकांचा विश्वासही बसतो आणि आपल्यालाही सेवा करायला आनंद मिळतो आणि त्यामुळे लोकांना खरोखर त्याचा उपयोगच होतो, म्हणजे आयुष्य मिळण्यासाठी. आपण टाटा मेमोरियल ट्रस्टमध्ये हो. मुंबईमध्ये काम केलंय सर, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये. हो, हो, तर तिकडचा जो तुमचा अनुभव आहे हो, तो हो, इथे हो. नगरमध्ये काम करताना तुम्हाला कसा कामी आला? चांगलाच कामी आला. कसा तिथं मी शिकलो कसं ऑपरेशन कशी करायची, पेशंट कसे सिलेक्ट करायचे, त्यांचा अवेअरनेस कसा करायचा, त्यांना सल्ले कसे द्यायचे, तर ह्या सगळं मी तिथे शिकलो आणि तिथं वेगवेगळे ऑपरेशन्स केलं. म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत. कॅन्सर शरीरात कुठेही होऊ शकतो, बरं. जिथं जिथं जिवंत पेशी आहेत त्या ठिकाणी कॅन्सर होऊ शकतो, डोक्यापासून पायापर्यंत कुठेही. अगदी मग म्हणजे त्वचेपासून त्या अंतर्गत अवयवापर्यंत कुठेही कॅन्सर असतो. त्यामुळे हे मी टाटामध्ये सगळं शिकलो आणि त्यामुळे आणि ते आम्ही शिकवलं सुद्धा तिथल्या नवीन आलेल्या डॉक्टरांना. हे सगळं झालं. टाटाचे जे प्रेसिडेंट किंवा डायरेक्टर जे होते ते माझे ज्युनियर होते अगोदर, त्यावेळेस आता डायरेक्टर झाले ते. Okay. तर त्यामुळे म्हणजे अशा सर्वांनाच आम्हाला शिकवायलाही चान्स मिळाला आणि शिकायलाही आम्हाला संधी मिळाली. त्यामुळे झालं काय की तो माझा अनुभव, तो अनुभव म्हटलं आता हा आणि अनुभव हा जगामध्ये कुठेही गेलं तर आपल्याला तो वापरता येतो. बरोबर. मी आतापर्यंत म्हणजे 3-4 देशामध्ये जाऊन ऑपरेशन केली बाहेर. बरं. म्हणजे बांगलादेशमध्ये गेलो होतो, नंतर आफ्रिकन खंडामध्ये आफ्रिकामध्ये मालावी आणि झांबिया या ठिकाणी जाऊन मोफत ऑपरेशनं केलेली आहेत. Great. बांगलादेशमध्ये मोफत ऑपरेशनं केलेली आहेत. नंतर ब्राझीलमध्ये मी गेलेले, पोर्तुगीज भाषा शिकून गेलो, कारण ब्राझीलची भाषा ही पोर्तुगीज आहे पूर्ण, तिथे इंग्लिशसुद्धा कोणी बोलत नाही. Okay. तर ते पोर्तुगीजमध्ये लेक्चरं दिली, कॅन्सरचे अवेअरनेस प्रोग्राम केले, Okay. ऑपरेशनही तिथं मोफत केलेले आहेत. तर अशा अनेक ठिकाणी मला तीही संधी मिळाली की भारताच्या बाहेर जाऊन कार्य करण्याची. हा जो आनंद आहे हा आपल्याला मला टाटापासूनच सुरुवात झाली याची अनुभवाची. अनुभव आपला चांगला असेल. टाटा ही संस्था ही भारतातलीच नव्हे तर जगातली एक चांगली संस्था आहे कॅन्सरची. आणि त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळणं हे म्हणजे एक नशिबाचा भाग आहे. मला ती मिळाली, त्याचा मला खूप उपयोग झाला आणि खरंच मी धन्यवाद देतो परमेश्वराला की मला अशी संधी मला मिळाली. सर, भारतामध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट किंवा जो अवेअरनेस आहे आणि भारताबाहेर होणारा जो कॅन्सरची ट्रीटमेंट आणि अवेअरनेस आहे यात काय फरक आहे आणि जर सुधारण्यासाठी जर काही स्कोप असेल भारतामध्ये तर अजून काय सुधारलं गेलं पाहिजे भारतामध्ये? बरोबर आहे. आता माझं प्रशिक्षण जेव्हा मुंबईला टाटामध्ये झालं होतं, नंतर मी प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर मला आणखीन प्रशिक्षण घेण्यासाठी मला UK सुद्धा संधी मिळालेली आहे. तिथे मी प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतर USA पण गेलो मी. स्लोन कॅटरिंग मेमोरियल सेंटरमध्ये सुद्धा माझं प्रशिक्षण झालेलं आहे. ह्या सगळीकडे मी बघितलं आणि जगामध्ये सगळी सारखीच परिस्थिती आहे. जे काही कॅन्सर आहेत तशाच प्रकारचे आहेत. जे काही उपचार आहेत ते जगभर सिद्ध झालेले उपचार सगळीकडे वापरले जातात. उदाहरण तुम्हाला सांगतो, आपल्या एक तर मोठी राजकीय व्यक्ती आपल्या महाराष्ट्रातली जी ट्रीटमेंट चांगली मिळावी म्हणून अमेरिकेत गेलेले होते स्लोन कॅटरिंगमध्ये. परंतु तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं आणि यांना तोंडाचा कॅन्सर होता. तिकडे तंबाखू हा विषय फारसा नाहीच आहे, त्यामुळे तिकडे तोंडाचे कॅन्सर दिसायलाच बघायला मिळत नाही आपल्याला. मी स्वतः ह्या सगळ्या देशामध्ये आत्तापर्यंत 12 कंट्रीजमध्ये जाऊन आलो आहे. सगळीकडे मी तंबाखूचे दुकानं शोधली, भारत सोडून कुठेही मला मिळालेले नाहीत बघायला. एक अभ्यास म्हणून मी बघितले होते ते. तर तिकडं तिथले डॉक्टर त्यांना म्हटले की आमच्याकडं हे तज्ज्ञ नाही आहेत तोंडाचं ऑपरेशन करणारे कॅन्सरचे, तर आम्हाला भारतामधूनच तज्ज्ञांना बोलावं लागेल. मग त्यांनी सगळी माहिती घेतली की भारतामधल्या कुठल्या तज्ज्ञांना बोलवणार, ती माहिती घेतली. मग त्यांना धन्यवाद म्हटलं, तिथून डिस्चार्ज घेतला आणि मुंबईला येऊन त्यांनी ऑपरेशन करून घेतलं त्या तज्ज्ञाकडूनच मुंबईला. म्हणजे हेड आणि नेक कॅन्सर्स म्हणजे तोंडाचे आणि घशाचे कॅन्सर हे भारताचं प्रमाण
50% जास्त आहे, ओके. जे जगामध्ये कुठंच नाही आहे. बरं. आणि याचं कारण म्हणजे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ, तंबाखू, मावा, गुटखा, बिडी, सिगारेट, दारू, हे सगळे कारणं ही तोंड आणि घशाच्या कॅन्सरची असतात. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं की त्याच्याबरोबर इतर अवयवांचेही ते कॅन्सर होतात. फुफ्फुसाचा कॅन्सर असेल, त्यामुळे स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर असेल, आतड्याचं कॅन्सर असतात सगळीकडे, हे सगळे तंबाखूजन्य कॅन्सर आहेत. गुदद्वारा ठिकाणी कॅन्सर होतो, सगळे कॅन्सर त्याच्यामध्ये होतात. तर अशा पद्धतीचं हे मला अनुभव तिकडे मिळालेला आहे. आणि अशा पद्धतीचे घटना अशा घडलेल्या आहेत की लोक जगभर फिरून आले, पण उपचार मात्र भारतातच करून घेतले, कारण तज्ज्ञ तशा प्रकारचे या ठिकाणी भारतात उपलब्ध आहेत. आहेत. ओके. यूथला, आजकालच्या युवा पिढीला तुम्ही सक्सेसची बद्दल काय व्याख्या सांगणार, किंवा सक्सेस म्हणजे काय हे कसं समजावून सांगणार? हे बघा, कुठलीही आपण गोष्ट केली तर आपल्याला जर आनंद मिळणार असेल तर ते आपलं सक्सेस आहे. म्हणजे मग कुठलंही चांगलं गोष्ट, कोणाचा जीव वाचवायचा असेल कशाही पद्धतीनं, किंवा आपण उपचार करून त्यांचा जीव जर वाचत असेल, ते पूर्ण बरं होत असतील, तर ते सक्सेस आहे. आणि ते युवा पिढीने आपलं विचार केला पाहिजे की आपण आयुष्यात काय करू शकतो. म्हणजे फक्त वैद्यकीयच व्यवसाय असं नाही, अनेक व्यवसायामध्ये या संधी असतात की आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे, त्यांना अवेअरनेस केला पाहिजे वेगवेगळ्या गोष्टींचा. हे जर केलं तर आपल्याला वेगवेगळ्या सेवा देण्याची संधी मिळते आणि लोकांना त्याचा फायदा होतो. असं आपल्याला करायला पाहिजे. आणि मी लोकांना हेही सांगतो की तुम्ही विशिष्ट पदार्थ म्हणजे व्यसनं टाळा. व्यसनं टाळण्यानी 50% 70% कॅन्सर टाळू शकतात. म्हणजे पान, मावा, गुटखा, बिडी, सिगारेट, दारू, तंबाखू, हे सगळे पदार्थ हे जर बंद केले पूर्ण, त्याचबरोबर अतिशय तिखट पदार्थ, अतिशय तेलकट पदार्थ किंवा सतत बाहेरचं खाणं हे सुद्धा टाळलं तर आपण जवळजवळ 70% कर्करोग आपण टाळू शकतो. आणि हेच मला युवांना सांगायचं आहे की तुम्ही स्वतः हे पाळा आणि लोकांपर्यंत हा मेसेज घेऊन जा. म्हणजे आपण एकतर प्रतिबंधन करू शकतो कॅन्सरची, चांगलीच गोष्ट आहे, आणि नंतर आलाच तर लवकर निदान करण्यासाठी अवेअरनेस गरजेचं आहे. जी कॅन्सरची जी प्राथमिक लक्षणं असतात, उदाहरण जखम असेल किंवा कुठून काही त्रास नाही पण रक्तस्राव येतोय, तोंडातून रक्तस्राव असेल, लघवी वाटे असेल, संडास वाटे, रक्त येते, स्त्रियांना मासिक पाळीतून म्हणजे मासिक पाळी व्यतिरिक्त अंगावरून लाल पदार्थ जातोय, हे सगळे कॅन्सरचे प्राथमिक लक्षणं आहेत. प्राथमिक लक्षणं वेदना देत नाहीत. कॅन्सर हा चोर पावलाने येणारा आजार आहे. सुरुवातीला काहीही त्रास देत नाही, नंतर मग त्रास व्हायला लागतो. स्तनामध्ये गाठ असेल स्त्रियांना दाखवत नाहीत, मला ते लाटणंच लागलं होतं, मला कोपराच लागला होता असं म्हणून त्याच्यावर दुर्लक्ष करतात, कारण दुखत नसते. सुरुवातीला वेदना नसतात कॅन्सरमध्ये, जेव्हा ते वाढतो कॅन्सर मग वेदना सुरू होतात. म्हणून लोकांनी लवकर ह्या गोष्टीची तपासणी करणं अतिशय गरजेचं आहे. मी तर सांगतो, आपण वाढदिवस साजरा करतो की नाही वर्षातून एकदा, मग त्याच्या आदल्या दिवशी साध्या तपासण्या आपल्या डॉक्टरकडून करून घ्यावं. म्हणजे रक्तलघवीच्या तपासण्या असतील, परत काही त्यांना कुठं गाठ मला वाटली ती तपासून घ्या, कुठं रक्त येत असेल ते तपासून घ्या. सगळे रिपोर्ट चांगले आले तर मोठं मग साजरा करायचा आपला वाढदिवस दुसऱ्या दिवशी. वर्षातून एकदा तपासणी करणं गरजेचं आहे. समजा 25-30 वर्षानंतर हे फार आवश्यक आहे. हे नुसतंच कॅन्सरसाठी असं नाही, तर ब्लड प्रेशर आहे, डायबेटीस आहे, हे तपासले तरच कळणारे आजार आहेत. त्याचे जेव्हा लोक जातात कडे डॉक्टरांकडे, त्याचे कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर जातात. तसं न जाता अगोदरच तपासणी करायची आणि निदान झालं तर ते कंट्रोल होणारे आजार आहेत. डायबेटीसमध्ये जर कंट्रोल केला तर आयुष्यभर माणूस जगू शकतो. ब्लड प्रेशर कंट्रोल केलं तर आयुष्य कमी होतच नाही त्याच्यामध्ये. कॅन्सर जर लवकर निदान झाला तर तो पूर्ण बराच होऊन जातो, म्हणजे कॅन्सर हा पूर्ण बरा होणारा आजार आहे, त्यामुळे ते बराच होऊन जातं. हे तरुणांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण प्रतिबंधन कसं आपण स्वतः करायचं आणि मग लोकांना सांगायचं की तुम्ही असं करा म्हणून प्रतिबंधन. हल्लीच्या काळामध्ये तरुणांमध्ये वाढणाऱ्या कॅन्सरचं पण खूप प्रमाण वाढलेलं आहे. तर तुम्ही तरुणांना एका ओळीमध्ये काय संदेश द्याल? स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, एवढंच मी त्यांना सांगेन. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या. एकतर व्यसनं बंद करायला पाहिजे, त्याचबरोबर एक्झरसाईज, व्यायाम रोज असायला हवा, आहार विहार व्यवस्थित असायला हवा. एवढं जरी केलं ना तर त्यांनी महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच बाबतीत सगळ्याच आजारामध्ये हे अतिशय महत्त्वाचा संदेश मला तरुणांना द्यायचा आहे. त्यांनी असं केलं त्यांचं आयुष्य चांगलं राहील आणि आयुष्यात चांगल्या गोष्टी ते करू शकतील. मोबाईलचा वाढता वापर
आणि कॅन्सर ह्यामधलं रिलेशन थोडंसं एक्सप्लेन करा सर. मोबाईलचा वापर खूप होतो आहे, काही बऱ्याच वेळेला फार होतो. खरं तर आपल्याकडे अनेक चांगल्या गोष्टी इतर आहेत, जे ध्यान करण्याचं आहे, योगा करण्याचं आहे, वाचन रीडिंग आपण करायला पाहिजे. मोबाईलचा वापर तात्पुरता करायचा, गरजेचा आहे तेवढा तर करायला पाहिजे. म्हणजे कम्युनिकेशनसाठी असेल, नवीन नॉलेज मिळण्यासाठी असेल तेवढा पुरता करायचा. पण सतत मोबाईलचा वापर चांगलं करू नये. आणि त्यामुळे आपल्याला बरीचशी माहिती आपल्याला वाचनातून सुद्धा मिळते, इतर गोष्टीतून मिळते, व्यायामातून आपली प्रकृती सुधारते. खरं तर आपली प्रकृती चांगली असेल तर मग आपलं मनही चांगलं राहू शकतं आणि मग आपलं चांगलं कार्यही चांगलं होऊ शकतं. आपलीच प्रकृती चांगली नसेल तर आपण चांगलं कार्य कसं करू शकणार? सामान्य माणसाने आजपासनं आपल्या जीवनशैलीमध्ये असे काय बदल करायला पाहिजेत की जे कॅन्सरपासनं तुम्हाला दूर ठेवतील? करेक्ट. एक, कुठलंही व्यसन टाळायचं. व्यसनं म्हणजे जे ॲडिक्शन्स असतात त्या, तंबाखू, मावा, गुटखा, बिडी, सिगारेट, दारू संपूर्णपणे टाळणे एक महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, आहार विहार व्यवस्थित असावा, वेळच्या वेळी आहार विहार घ्यावा, सगळ्या ताज्या पालेभाज्या खायच्या, सगळी फळं खायची आणि तेलकट, एकदम तेलकट किंवा एकदम तिखट पदार्थ टाळणे, म्हणजे हे आहारामध्ये महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम असावा. आपलं शरीर जर सुदृढ असेल तर आपली आजाराविषयीची प्रतिकारशक्ती वाढते. मग ते कुठलाही आजार असो, डायबिटीज असो, ब्लड प्रेशर असो, कॅन्सर असो, आपली प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपल्याला आजार कमी होतात. म्हणजे नियमित व्यायाम असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमची जागृत असणं गरजेचं आहे. वाचन ठेवा, काय चाललं आहे समोर त्याचा मागमूस घ्या आणि त्याप्रमाणे आपण कृतिशील असणं गरजेचं आहे. आणि आयुष्यात चांगलं काम करायचं. चांगलं काम जेव्हा आपल्याला आयुष्यावर आनंद देईल असं काम करायला लागलं तर मनुष्य चिरंतन होऊ शकतो. असं बरेचदा पाहण्यात आलं आहे की आजीला कॅन्सर होता, आईला कॅन्सर होता, मावशीला कॅन्सर आहे, तर मलाही कॅन्सर होईल का, ही एक भीती साधारणपणे मनामध्ये असते. तर जेनेटिक्स किती प्रॉमिनंटली रोल प्ले करतं या सगळ्या काही गोष्टींमध्ये? कॅन्सरमध्ये जेनेटिकचा रोल असतो, काही कॅन्सरमध्ये असतो. उदाहरणार्थ स्तनाचा कॅन्सर असेल, त्या ठिकाणी BRCA1 BRCA2 हे जीन्स असतात. Yes. ते जर असतील तर ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात, जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर होतात. त्यामुळं स्तनाचा कॅन्सरमध्ये आपल्याला ही जेनेटिक हिस्ट्री आपल्याला मिळू शकते. त्यामुळे ज्यांना झालेलं आहे त्यांनी ह्या पूर्ण टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. Okay. म्हणजे जेनेटिक टेस्ट करून घेण्याचं, डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे करायचं. तेवढं करून घेतलं तर त्यांच्या नातेवाईकामध्ये त्यानुसार टेस्ट करायला काहीच हरकत नाही, थोडं करून घ्यायचं. आणि असं जर केलं आणि मग जागरूक राहिलं तर त्यात घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. जे जीन्स, कॅन्सरचे जीन्स हे ट्रान्सफर होऊ शकतात Okay. एका पिढीतून दुसऱ्या पिढीत. असे काही कॅन्सर आहे, सगळे नाही. फक्त आतड्याचा कॅन्सर असेल, स्तनाचा कॅन्सर असेल, तर ह्या अशा प्रकारचे, ओव्हरीचा एक कॅन्सर आहे, असे 2-3 प्रकारचे कॅन्सर आहे की जे जीन्समुळे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात. आणि काहींना जन्मतः डिफेक्टिव्ह जीन्स शरीरात येतात. Okay. आता काय आपण लहान मुलांना बघतो, आपण अगदी तर लहान लहान बाळांना सुद्धा ब्लडचे कॅन्सर होतात. हो. त्यांना कुठलं व्यसन नसतं, काही नसतं, पण होतात. तर त्यांच्या जन्माबरोबरच डिफेक्टिव्ह जीन्स त्या ठिकाणी निर्माण झालेले असतात. म्हणून लिम्फोमा नावाचा आजार होतो, ब्लड ल्युकेमिया होतो. ह्या प्रकारचे आजार जे असतात हे सगळे आपल्याला तपासणीनंतरच कळतात. हे काही जेनेटिक आजार नव्हे, हा डिफेक्टिव्ह जीन्समुळे झालेला आजार आहे. Okay. तर हे जन्माबरोबर काही लोकांना कसं, काहींना डोळ्याचा प्रॉब्लेम असतो जन्मापासून, काहींना हातापायाचा प्रॉब्लेम असतो, तसा हे डिफेक्टिव्ह जीन्स निर्माण होऊ शकतात. पण तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातीलच असं नसतं. त्यामुळे काही मात्र आजार हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाऊ शकतात. त्यामुळे जागरूक जर कुणाला झाला अशा प्रकारचा आजार तर दुसऱ्या संबंधित नातेवाईकांनी जागरूक असणं अतिशय गरजेचं आहे. ह्या केसेसमध्ये जर तपासण्या करायच्या झाल्या तर त्या कोणत्या प्रकारच्या केल्या पाहिजे, कोणत्या वयात केल्या पाहिजे, लक्षणं असताना केल्या पाहिजेत की लक्षणं नसतानाही केल्या पाहिजे? 20 वर्षानंतर तपासण्या दरवर्षी करायला पाहिजे. कारण आम्ही आत्ता बघतोय बऱ्याच तरुणामध्ये कॅन्सर आम्हाला दिसत आहेत, तरुण मुलीमध्ये सुद्धा दिसत आहेत. स्तनाचं कॅन्सर 22व्या वर्षाची आम्ही आत्ता ऑपरेशन केलेलं आहे.
म्हणजे हे सुद्धा हे लोक म्हणजे 20 वर्षानंतर साधारणपणे जागरूक असणं गरजेचं आहे. ओके. जागरूक असणं म्हणजे काय, साध्या साध्या तपासण्या असतात. वर्षातून एकदा केल्या तरी पुष्कळ, काही लक्षणं नसताना वर्षातून एकदा करायच्या. आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी जर केल्या, त्याच्यामध्ये काय असते, एक तर डॉक्टरांना भेटायचं, त्यांना काही लक्षणं असतील तर सांगायची, काहीच लक्षण नसतील तर डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे काही रक्ताच्या तपासण्या, छातीचा एक फोटो, पोटाची सोनोग्राफी, एवढं जरी केलं, काहीच लक्षणं नसतील तर, आणि कुठं काय गाठ नसेल, काही नसेल, एवढं तपासलं त्यांनी, बस झालं. एवढं सगळं नॉर्मल आलं, काही टेन्शन घ्यायचं नाही. पुन्हा नंतर 1 वर्षांनी परत तपासणी करायची. असं दरवर्षी वर्षातून एकदा करणं गरजेचं आहे. एवढं तपासणी केलं तर पुष्कळ आहे. आता कसं असतं, कॅन्सरमध्ये वेगवेगळ्या अवयवांचे वेगवेगळे जीन्स असतात. उदाहरणार्थ आपण बघितलं, स्तनाच्या कॅन्सरमध्ये ब्राका जीन्स असतात. स्वादुपिंडाच्यामध्ये CA19.9 असा एक त्याच्यामध्ये टेस्ट असते. ह्या काही टेस्ट आपल्याला असतात. नंतर CEA कार्सिनो ह्युमन अँटीजन कॉलॉनिक कॅन्सरमध्ये, म्हणजे मोठ्या आतड्याच्या कॅन्सरमध्ये आपल्याला सापडतो. हे जीन्स ठराविक कॅन्सरमध्ये असतात, माहिती आहेत. तर हे जीन्स असे जर कळले आपल्याला, समजा आपण तपासणीमध्ये आपल्याला जर कळले किंवा फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर असेल तर, आणि तपासणी केली, तर आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेऊ शकतो. तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही, अंजलिना जोली खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. तिनं तिच्या आईला ब्राका जीन्स होता, तिला स्तनाचा कॅन्सर होता, स्वतःची टेस्ट करून घेतली आणि ते ब्राका जीन्स पॉझिटिव्ह आल्यावर तिने स्वतःच्या दोन्ही स्तनांचं ऑपरेशन करून घेतलं आणि प्रोसेसेस त्या ठिकाणी लावून टाकलं. ऑपरेशन केल्यासारखं वाटतच नाही, असं कॉस्मेटिक सर्जरी केलेली आहे. आम्ही तसे करतोच, म्हणजे ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी आता कन्सेप्ट आलेली आहे, ते आपण सुद्धा करत आहोत. सर, एकदा कॅन्सरमधनं पूर्णपणे बरं झाल्यावर दुसऱ्यांदा परत कॅन्सर होण्याची शक्यता असते का? कसं आहे, कॅन्सर ह्या आपल्या शरीरातून निर्माण झालेल्या पेशी असतात. हा संसर्गजन्य आजार नाही. आपल्या शरीरात पेशीमध्ये बदल होऊन कॅन्सर निर्माण होतो. त्यामुळं एकदा कॅन्सर जर बरा झाला तर परत होणारच नाही असं नाही. माणसानं आयुष्यभर जागरूक असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून कॅन्सर नाही झाला तेव्हाही टेस्ट करणं वर्षातून एकदा गरजेचं आहे. त्याचबरोबर कॅन्सर झाल्यानंतरही सुद्धा जागरूक असून आपण वेळोवेळी टेस्ट करणं किंवा वर्षातून एकदा टेस्ट करणं हे गरजेचं आहे. आता माझा एक पेशंट 38 वर्षापूर्वी मी त्याचं ऑपरेशन केलं होतं टाटामध्ये, मुंबईला. नंतर तो मला आत्ता 38 वर्षाने भेटला, तर त्याला दुसऱ्या आतड्याच्या भागाचा कॅन्सर झालेला होता. त्याचंही ऑपरेशन करून तो आता पूर्ण बरं झालेला आहे. अशीच एक लेडी होती, जिथं मी 25 वर्षापूर्वी ऑपरेशन केलं होतं, म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचं. तर त्यानंतर ती पूर्ण बरी झाली होती आणि ती मला नंतर आत्ता भेटायला आली होती की मला भेटून खूप आनंद वाटला. तिला भेटून मलाही खूप आनंद वाटला की माझी अशी पेशंट आता पूर्ण बरी झालेली आहे आणि पूर्ण कार्यरत आहे. हे जास्त महत्त्वाचं असतं. तर अशा अनेक रुग्ण असतात की त्यांना परत होऊ शकतो कॅन्सर. कॅन्सर हा परत नेहमीच होतो असं नाही, परंतु अनेक कारणाने ती जीन्स पुन्हा डिफेक्टिव्ह होऊ शकतात आणि कॅन्सर निर्माण होऊ शकतो. जर व्यसन परत केलं तर 100% परत कॅन्सर होतो. त्यांना मी रुग्णांना सांगत असतो, व्यसनं आयुष्यात परत करायचं नाही, तरच मग तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता फार कमी होते किंवा होणार पण नाही. रुग्णांसाठी किंवा सामान्य लोकांसाठी तुम्ही एक संदेश काय द्याल सर? मी सांगेल की आनंदाने आयुष्य जगा, परत कुठलंही व्यसनं करू नका, नियमित व्यायाम करा, आहारविहार व्यवस्थित ठेवा आणि वर्षातून एकदा, कुठलाही त्रास नसेल तर वर्षातून एकदा आपल्या डॉक्टरांकडून साध्या तपासण्या करून घ्या. एवढं जरी केलं तर आपण आणि आपल्या कार्यात मग्न राहा आणि चांगलं कार्य करा, जे तुमच्या आणि समाजाच्या हिताचं असेल असं कार्य करत राहा, असा माझा साधा संदेश आहे. सर, 40 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही अहिल्यानगरमध्ये, पूर्वीच्या काळी अहमदनगर होतं, तर अहमदनगरमध्ये तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस सेट करत होतात, तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, मॅनपॉवर म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला आत्तासारखी मॅनपॉवर किंवा आत्तासारखे जे टूल्स आहेत ते अवेलेबल नव्हते. तर काय काय चॅलेंजेस तुम्हाला आले? मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा खरं म्हणजे एक सिम्पल मी क्लिनिक सुरू केलं होतं. कुठलीही मशिनरी माझ्याकडे त्यावेळेला नव्हती, परंतु पेशंट तपासायचे, त्यांच्याशी बोलायचं, त्यांना काय त्रास आहे त्याचं निदान करायचं आणि उपचार. ऑपरेशन त्यावेळेला मी करतच होतो, परंतु बाकीच्या ट्रीटमेंटसाठी मला त्यांना गाईड करावं लागायचं आणि काही तपासण्यासुद्धा नगरमध्ये होत नव्हत्या. उदाहरणार्थ पेट स्कॅन असेल
त्याबरोबर आता ट्रीटमेंटसुद्धा काही नव्हत्या. समजा रेडिएशन थेरपी असेल तिथे नव्हती, फक्त आम्ही केमोथेरपी आणि ऑपरेशन करतच होतो. पण अशा क्लिनिकपासून सुरुवात करत करत हळूहळू मग प्रगती आम्ही करत गेलो आणि मग नंतर सुधारणा होत गेल्या. त्यानंतर स्वतंत्र कॅन्सर सेंटरच आम्ही आता सुरू केलेलं आहे. या ठिकाणी आता ऑपरेशन आहेत, केमोथेरपी आहे, रेडिएशनसुद्धा आहे. जगातलं बेस्ट मशीन व्हेरियंट ट्रूबीम मशीन आपण आता नगरमध्ये पहिल्यांदा अख्ख्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आलेलं आहे, तर चालू केलेलं आहे. त्याचबरोबर कॅन्सरमध्ये तपासण्या लागतात, वेगवेगळ्या तपासण्या लागतात. त्याच्यामध्ये पेट सिटी नावाची एक तपासणी असते की ज्याच्यामध्ये कॅन्सर कुठे आहे आणि शरीरात कुठे कुठे पसरलेलं आहे हे आपल्याला कळतं. तर ते करण्यासाठी पूर्वी पुण्याला, औरंगाबादला किंवा मुंबईलाही लोकांना जावं लागायचं. ती आता मशीन आता आपल्या सेंटरमध्ये आलेलं आहे आणि ते पुढच्या महिन्यात सुरू होत आहे. त्यामुळे कॅन्सरच्या सर्व तपासण्या आणि सर्व उपचार एकाच ठिकाणी आता उपलब्ध झालेले आहेत. त्याचा फायदा खूप लोकांना होतो आहे आणि खरं तर त्यांना फायदा व्हावा आणि त्यांचं आयुष्य त्यांना मिळावं पूर्ण, हा आमचा प्रयत्न आहे. त्यातून खरं तर आम्हाला खूप आनंद मिळतो आहे. तुम्ही जसं म्हणालात सर की आधुनिक तंत्रज्ञान नगरमध्ये येतं आहे. मला आठवलेला माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा मी तुम्हाला सांगते. माझ्या आजीला लिव्हर कॅन्सर होता सर आणि जेव्हा पेट सिटी वगैरे ह्या ज्या तपासण्या करायच्या होत्या, खरं तर कॅन्सर डायग्नोज झाल्यानंतर पेशंट तर गलितगात्र होतंच, त्याच्यासोबत नातेवाईकांची पण तेवढीच फरफट होत असते. तर पेट सिटीसाठी मला आठवतं आहे की माझे बाबा 2012मध्ये आजीला मुंबईला घेऊन गेले होते. बरोबर. आणि मुंबईच्या गोष्टी बऱ्यापैकी आपल्याला ते लोकल आणि या सगळ्या बरोबर आहे. गोष्टी नगरसारख्या सिटीत राहणाऱ्या माणसाला ते खूप अवघड जातं सर. जेव्हा लोकल पकडायची असायची ना, आजी तर मुळातच आजारी असल्यामुळे तिच्यात शक्तीच नव्हती. अक्षरशः माझ्या बाबांनी तिला पाटकुळी घेऊन अशा पद्धतीने लोकल पकडल्याचं मला बाबांनी सांगितलेलं. आत्ता मला एकदम बरोबर आहे. ते रिकॉल झालं. बरोबर आहे. आणि अशा प्रकारच्या जर टेक्नॉलॉजीज, तंत्रज्ञान जर नगरमध्ये येत आहे, तर ह्याचा नक्कीच सगळ्यांनी वापर करून घेतला पाहिजे सर. सगळ्यांसाठीच आहे आणि त्यांना जो त्रास होतो हे आम्हाला माहीत आहे की तपासण्यासाठी किती लांब जावं लागतं, किती त्रास होतो, Yes. खर्च किती खर्च होतो. होतो. हा सगळं त्रास कमी व्हावा, खर्च कमी व्हावा, आयुष्य त्यांना जास्त मिळावं, यासाठीच आम्ही हे प्रयत्न करून या सर्व सुविधा आता नगरमध्ये उपलब्ध केलेल्या आहे. आता आमचे जे सेंटर आहे या ठिकाणी मी टाटामधला आहे प्रशिक्षित आणि इथं काम करत आहोत. आता आमचे चिरंजीव डॉक्टर योगेश गरुड हे एम्समधून सगळ्यात तरुण कॅन्सर सर्जन म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना घोषित केलेलं आहे अगदी. आणि ते आता जॉईन झालेले आहेत. त्यामुळे ही जी टीम आहे आमची, म्हणजे टाटातले सर्जन, एम्समधले कॅन्सर सर्जन, तर अशा एकत्र टीम अशी फारशी कुठे उपलब्ध नाही आहे, पण आपल्या त्या अहिल्यानगरमध्ये आता उपलब्ध आहे. आणि ही सुविधा खूप लोकांना त्याचा फायदाही होतो आहे आणि त्याचा लोक फायदाही करून घेतात आणि त्यांनी घ्यावे असा आमचा प्रयत्न आहे. तुमच्या कोटला सर मला रोटरीचे पिन्स दिसत आहेत. तर तुम्ही रोटेरियन आहात, तर तुम्ही रोटरी क्लब सोबत काय काय काम केलं आहे? बघा, मी नगरमध्ये आलो ना, तेव्हा मी रोटरीला पण जॉईन झालो त्याच वेळी, म्हणजे 40 वर्ष झाली त्याला. आम्ही एक क्लब स्थापन केला, रोटरी अहमदनगर मिडटाऊन. त्याचा मी फाउंडर मेंबर आहे. तर त्यापासून मी रोटरीमध्ये कार्यरत आहे. रोटरी राष्ट्रीय अशी संस्था आहे की ज्या ठिकाणी सर्व देशामध्ये सर्व थरामध्ये काम केलं जातं, सामाजिक कार्य केलं जातं. त्याच्या प्रकारचं आम्ही कार्य करत आहोत 40 वर्षापासून आणि त्याचा लोकांना उपयोगही झालेला आहे. अनेक विविध क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. तसं आता आम्ही कॅन्सरमध्ये सुद्धा करतो आहोत मी रोटरीमध्ये. आत्ता माझ्याकडे 9 जिल्हे आहेत ज्या रोटरी मला सांगते की मला सांगितलेलं आहे, मला तो जॉब दिलेला आहे की त्या ठिकाणी जाऊन अवेअरनेस करायचा आहे, डिटेक्शन करायचं आहे आणि त्यांना ट्रीटमेंट द्यायची आहे. हे आम्ही करणार आहोत ह्या वर्षी. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारचे जॉब असतात, तर तसं आम्ही करतो आहोत. ह्या वर्षी आम्ही ते करणार आहोत की संपूर्ण 9 जिल्ह्यामध्ये, जवळजवळ महाराष्ट्रामध्ये. आणि नंतर आमचं उद्दिष्ट आहे की संपूर्ण भारतामध्येच ते काम करावं असं. कारण पूर्वी इतर देशामध्ये जर मी केलेलंच आहे, आपल्या देशासाठी सुद्धा आता करणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही करणार आहोत. सर, कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी आता बरेच वॅक्सिन्स उपलब्ध आहेत, तर त्याबद्दल मार्गदर्शन करा. कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी एक वॅक्सिन आत्ता आलेलं आहे, म्हणजे वापरात आहे आणि HPV वॅक्सिन त्याला म्हणतात. तर ते गर्भाशयाच्या तोंडाचा जो कॅन्सर असतो, सर्वायकल कॅन्सर आपण म्हणतो त्याला, तिथं उपयोगाचं आहे. म्हणजे 70% कॅन्सर
ह्या गर्भाशयाच्या तोंडाची त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन होऊ शकतं. ओके. हे 9 वर्षानंतर घेणं चांगलं. 9 वर्षानंतर 27 वर्षापर्यंत तो पिरियडमध्ये घ्यावं, तरुण वयामध्येच घ्यावं. कारण हे HPV व्हॅक्सिन कधीतरी होऊ शकतं. तर त्याच्या अगोदरच जर व्हॅक्सिन घेतलेलं असेल तर ते आपल्याला इन्फेक्शन होत नाही त्या व्हायरसचं आणि मग तिथं कॅन्सर होत नाही. कारण 70% कॅन्सर हे HPV व्हायरसमुळे होणारे असतात. आणि काही पुरुषामध्ये सुद्धा व्यसन नाही आहे, परंतु HPV व्हॅक्सिन इन्फेक्शन त्यांना जर झालं व्हायरसचं तर त्यांना सुद्धा तोंड आणि घशाचे कॅन्सर होऊ शकतात. पण हे सुद्धा आपल्याला म्हणजे पुरुषांना सुद्धा ते व्हॅक्सिन काही प्रमाणात उपयोगाचं आहे, घेतलेलं चांगलंच असतं. तर निश्चितपणे ते लीड स्त्रियांनी घ्यायलाच पाहिजे खरं तर. ओके. पण व्हॅक्सिन सगळे कॅन्सर प्रिव्हेंट करू शकत नाही. HPVमुळे होणारा कॅन्सर आहे तेवढाच फक्त ह्या व्हॅक्सिन मध्ये आपल्याला प्रतिबंधन करू शकतो आपण. म्हणजे वयाच्या 9 ते 27व्या वर्षीपर्यंत घ्यावं. प्रत्येक स्त्रीने 3 डोस घ्यावे लागतात. एकदाच 3 डोस घ्यायचे, एकदाच घ्यायचं, नेहमी परत घ्यायची गरज नाही. 27 जरी ओलांडलं असलं तरी 45 वर्षापर्यंत ही व्हॅक्सिन आपल्याला घेता येतं. 3 डोसमध्ये आयुष्यातून एकदा 3 डोस घ्यायचे ठराविक वेळेनुसार. म्हणजे आत्ता आज घेतल्यानंतर 2 महिन्यांनी, एक नंतर त्यानंतर एक 4 महिन्यांनी, म्हणजे 6व्या महिन्याला घेतलं. असे 3 घेतले तर दॅट इज इनफ फॉर द लाईफ. 45 वर्षापर्यंत सुद्धा घेऊ शकतो. ज्यांना कॅन्सर झाला नाही त्यांनी घ्यायचं असतं. ज्यांना झालाय त्यांना मग याचा उपयोग नाही, कारण तिथे कॅन्सर झालेलं असतं. नक्कीच सर. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही आज कॅन्सरसारखा क्लिष्ट विषय अतिशय सोप्या पद्धतीने मांडला आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप छान मार्गदर्शन केलं आहे. तुम्ही आज सोशल नगरच्या टीमसोबत तुमचा अतिशय महत्त्वाचा वेळ दिला आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर. खरं तर मला आनंद झालेला आहे. आपण ह्या विषयावर चर्चा करतो आहोत आणि हे लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे अवेअरनेसची फार आवश्यकता आहे. आणि तसं केलं तर लोकांना आयुष्यही मिळेल, आजारही बरे होतील, त्यातून ते बाहेर पडतील. यासाठी ही चर्चा तुमची अतिशय मला महत्त्वाची वाटते. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.